हळद, जिरा, धणा पावडर, गरम मसाला पावडर, लाल मसाला पावडर, चवीनुसार मीठ, जिरा टाकायचा, कढीपत्ता आपला तेजपत्ता टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये ह्या कांद्याची एक मोठा कांदा घेतला त्याची ती पेस्ट करून टाकली, लाल होईपर्यंत परतवूनच ठेवायचा. हे बघा तेल सगळं वेगळं झालं ना, लसूणची पेस्ट टाकायची, मसाले टाकायचे सगळे. ही पेस्ट बनवलेली मी एक टमाटा, एक मिरची आणि 2-4 काजू त्याची पेस्ट बनवली आणि आता ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची. थोडंसं पाणी टाकायचं, 2 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं. बघा हे कसं तेल सुटले, बघितलं ना तेल. अजून 1 मिनिट ठेवूया आपण त्याला. मस्तपैकी तेल वेगळं झालेलं आहे बघा. आणि पनीर आणि एक 5 मिनिटं त्याला चांगली कुक म्हटल्यानंतर भाजी तयार. कोथिंबीरनी गार्निश करायची. पनीर मसाला तयार आहे.